इथे ना आमच्या शेजारच्या ना काकूंना ओवीला ना छान असे नाही तर खेळत होते. म्हटलं चला तोपर्यंत आपली कामे आवरूया, कारण ना ह्या दोघांपाशी जेव्हा आधी आणि माझी ओवी असते ना त्यावेळेस ना मी बिनधास्त असते. खूप छान ना हे दोघांना माझ्या बाळांना सांभाळतात. दुसऱ्याने ते आजी आजोबाच झालेत माझ्या बाळांचे. आणि त्यानंतर ना सगळी कामं वगैरे आवरून नाही तर कपडे ना वाळली होती, ती ना मला घड्या घालून ठेवायची. त्यामध्ये ना कपडे ना अजिबात ना वाळत नाही, ती ऊनच पडत नाही, त्यामुळं ना वाळत नाही. तर आता तर ना थोडंसं ना ऊन पडतं, थोडंसं पडतं आणि त्यानंतर लगेचच ना आभाळ येऊन जातं. चला म्हटलं जेवढे वाळलेत ना तेवढे तर ना कपडे घड्या घालून ठेवूया. नंतर एकदा पडली ना एका ठिकाणी की तशीच पडून जातात, दुसऱ्याच कामामध्ये लागून जाते. त्यानंतर इथं ना आधीच्या ना थोडेसे लाड करायचे चालू होते, कारण तो एकटा टी व्ही बघत बसला होता. आणि म्हटलं चला आता तोपर्यंत ना ओवी पण झोपली होती. म्हटलं चला तोपर्यंत ना आपण भाजीची तयार करून घेऊया. म्हणून तर लसूण सोला घेतला होता आणि म्हणलं पटपट आपला स्वयंपाक करून घेऊया. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि लाईक शेअर नक्की करा. बाय.